बघा क्वेश्चन नंबर आहे पुढचा 4. इफ द स्टेटमेंट्स P and Q आर ट्रू स्टेटमेंट्स and R, S are false statements, then determine the truth values of the following. आता करायचं काय आपल्याला बघा. If the statements P and Q are true statements, म्हणजे P आणि Q या दोन सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू दिली आहे ट्रू, म्हणजे हे P आणि Q काय आहेत तर ट्रू आहेत आपले. अँड R and S are false statement, म्हणजे R आणि S या दोन्हीची ट्रूथ व्हॅल्यू आहे false. Then determine the truth values of the following. तर आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेली आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत की ज्यांचा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्यातला आता पहिला आहे बघा आपला P or Q and R. आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. मग आता बघा काय केलं आपण, तर ते सोल्युशन मध्ये लिहिलं. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात. काय तर P आणि Q ट्रू आहे, म्हणजे P आणि Q च्या जागेवर आपल्याला ट्रू लिहायचं आहे. तर R आणि S च्या जागेवर आपल्याला फॉल्स लिहायचं आहे. मग आपण काय करणार, तर या P च्या जागेवर लिहिलं ट्रू और कंस आहे पुढं, Q च्या जागेवर पुन्हा लिहिलं ट्रू अँड R च्या जागेवर लिहिलं F. हे पुन्हा नीट समजून घ्या. P आणि Q च्या जागेवर लिहायचं आहे ट्रू आणि R आणि S असेल तर लिहायचं आहे फॉल्स. आहे तशी फक्त रिप्लेसमेंट करायची आहे. P च्या जागेवर लिहायचं आहे ट्रू, Q च्या जागेवर लिहायचं आहे ट्रू आणि R च्या जागेवर लिहायचं आहे फॉल्स. मग आता गणिताचा नियम आपल्याला सांगतो, आधी ब्रॅकेट सोडवा. मग ब्रॅकेट सोडवताना आता इथे इक्वल टू केलं, इथे इक्वल टू केलं. तुम्हाला एका ओळीत लिहायचं नसेल तुम्ही खाली खाली लिहा. मग आता हे ट्रू मी तसंच ठेवलं और आता मी हे गणिताच्या नियमानुसार हे सोडवलं. ब्रॅकेट आधी सोडवला तर आता हे कसं झालं बघा. आपलं पहिलं स्टेटमेंट आहे ट्रू अँड दुसरं स्टेटमेंट आहे फॉल्स. मध्ये अँड आहे, म्हणजे आपलं टेबल कसं असेल बघा. P आणि Q मध्ये अँड आहे, म्हणजे आपली ट्रूथ व्हॅल्यू कशी झाली बघा. पहिलं स्टेटमेंट आहे ट्रू, दुसरं स्टेटमेंट आहे फॉल्स, म्हणजे ही कंडिशन आपण बघतोय. आणि P ट्रू आहे, हे आपलं झालं ट्रू आणि मग फॉल्स. आता हे अँड असेल तर काय येणार आहे फॉल्स येणार आहे. का तर आपण लक्षात ठेवताना ठेवलंय दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, ह्यानी हे अदरवाईज मध्ये गेलं त्यामुळे हे अदरवाईजची याची किंमत झाली फॉल्स. मग आपण याच्या जागेवर लिहिलं फॉल्स. आता हे काय ट्रू और फॉल्स. आता पुन्हा ऑरचं टेबल बघायचं. आता ऑरचं टेबल आपल्याला काय सांगतो की दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज इट इज दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. मग आपली कंडिशन कुठली आहे बघा. आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, तर हे काय होणार आहे ट्रू होणार आहे. त्यामुळे आपण याची किंमत लिहिली ट्रू. आता हे सगळं बघणं काढण्याचं असेल तर आपल्याला टेबलचा वापर करावा लागेल. दुसरं बघा Q and R or negation P and S. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तर P आणि Q जिथं जिथं दिसेल तिथं तिथं लिहायचं आहे ट्रू आणि R आणि S जिथं जिथं असेल तिथं लिहायचं आहे फॉल्स. मग आपण लिहिलं खाली सोल्युशन मध्ये पुन्हा ते कंपाऊंड स्टेटमेंट लिहिलं. Q च्या जागेवर आला T अँड R च्या जागेवर आला F, कंस पूर्ण केला R. निगेशन P च्या जागेवर पुन्हा आलं ट्रू अँड S च्या जागेवर आलं फॉल्स. आता गणिताच्या नियमाप्रमाणे आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवणार, त्यामुळे पहिला हा ब्रॅकेट सोडूयात. ट्रू अँड फॉल्स मध्ये अँड आहे. अँड असेल तर आपण लक्षात काय ठेवलंय, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज. आता ही अदरवाईजची कंडिशन झाली, अदरवाईज इट इज फॉल्स. त्यामुळे याची किंमत आपण काय लिहिली फॉल्स लिहिली. आता हे टेबल मध्ये कसं झालंय बघा. तर पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे. मग पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स असेल तर हे झालं फॉल्स. आता बघा इथं काय झालं, तर निगेशन T आहे. पहिल्यांदा आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागेल. मग निगेशन T आहे, ट्रूचं निगेशन काय होतं फॉल्स होतं. त्यामुळं इथं याच्या जागेवर आपण लिहिला फॉल्स अँड फॉल्स, पुन्हा हे तसंच राहिलं. आता हे काय मध्ये अँड आहे. अँडचं टेबल काय सांगतं आपल्याला,
तर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. हे अदरवाईज मध्ये गेलं, अदरवाईज इट इज फॉल्स. आता हे टेबल मध्ये कुठं आलं बघा, तर अँडचं टेबल आहे आपल्याला, फॉल्स अँड फॉल्स, हे झालं फॉल्स. आता पुन्हा शिल्लक काय राहिलं, हा एफ तसाच आहे, ऑर तसाच आहे. या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन आपण केलं एफ. आता हे एफ ऑर एफ आहे, मध्ये ऑर आहे. ऑरचं टेबल आपण लक्षात कसं ठेवणं आहे, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स. आलं हे फॉल्स. आता हे कुठला कॉलम झाला तयार बघा, तर हे ऑरचं टेबल आहे आपलं. पी पण फॉल्स आहे, क्यू पण फॉल्स आहे, म्हणजे तिथं दोन्ही फॉल्स आहेत, त्यामुळे त्याची किंमत झाली फॉल्स. त्यामुळे इथं आला फॉल्स, म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. बघ पुढचा एक एक्झाम्पल आपण घेऊयात. निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर, और क्यू अँड आर, और पी अँड आर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पी आणि क्यू जिथं असेल तिथं ट्रू लिहायचं आहे, आणि आर आणि एस जिथं असेल तिथं फॉल्स लिहायचं. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन आपण करू. बघा जसं आहे तसं लिहित जाणार आपण. निगेशन पी आहे, पीच्या जागेवर आला ट्रू, अँड इथं आलं निगेशन टीच्या जागेवर आलं ट्रू, अँड आरच्या जागेवर आलं एफ, और क्यू, क्यूच्या जागेवर आलं ट्रू, अँड आरच्या जागेवर आलं एफ, और पीच्या जागेवर आलं ट्रू, अँड आरच्या जागेवर आलं एफ. आता पहिल्यांदा सगळे निगेशन जर असेल तर ते सिम्प्लिफाय करायचे. म्हणजे आपण काय केलं बघा, तर हे सिम्प्लिफाय करू. ट्रूचं निगेशन काय झालं आपलं, तर फॉल्स झालं. अँड आता या ट्रूचं निगेशन काय झालं, पुन्हा फॉल्स झालं. अँड एफ, और हे ब्रॅकेट तसाच ठेवूयात थोडा वेळ, किंवा तुम्ही सिम्प्लिफाय केलात तरी चालेल. आपण लगेच सिम्प्लिफाय करून टाकू वाटल्यास. ट्रू अँड एफ आहे. मग आता हे अँडचं टेबल आहे. अँडचं टेबल तुम्ही कसं लक्षात ठेवलंय, तर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, हे अदरवाईज झालं, म्हणजे याची व्हॅल्यू झाली फॉल्स. और आता हे काय बघा, ट्रू अँड एफ, म्हणजे मध्ये अँड आहे. अँडचं टेबल तुम्ही कसं लक्षात ठेवलंय, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, हे अदरवाईज मध्ये गेलं, इट इज फॉल्स. हे कुठलं लिहिलं बघा आपण, तर आपलं जे टेबल होतं, हे टेबल आपल्या ट्रूथ व्हॅल्यू आहे, पहिली ट्रू दुसरी फॉल्स असेल तर अँड काय होतो, फॉल्स होतो. ही व्हॅल्यू आपण लिहिली आता. आता पुन्हा एफ अँड, आता हे सिम्प्लिफाय करूयात. हे मध्ये परत अँड आहे, अँड असेल तर काय होतं, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, हे अदरवाईज मध्ये गेलं, इट इज फॉल्स. और आता हे सिम्प्लिफाय करायचंय. हे एफ और एफ आहे, मध्ये ऑर आहे. ऑरचं टेबल कसं लक्षात ठेवलंय, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. आता हे दोन्ही फॉल्स आहेत, त्यामुळे याची किंमत झाली फॉल्स. आता हे कुठलं लिहिलं तर मी बघा, हे टेबल आहे तुमचं अँडचं, म्हणजे हे टेबल लिहायचं. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, ते आपण इथं लिहिलं. आणि हे कुठलं टेबल आहे बघा, ऑरचं टेबल आहे. दोन्ही फॉल्स म्हणजे हे आहे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, ते आपण इथं लिहिलं. आता हे पुन्हा दोन्ही फॉल्स आहेत. मग आता मध्ये अँड आहे, अँडचं टेबल सांगतं दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज मध्ये गेलं हे, इट इज फॉल्स. और हे आपण फॉल्स म्हणूयात, तसंच आहे तसंच. आता हा ब्रॅकेट नाही केला तरी चालेल, कारण हे सिम्प्लिफाय केलंय आपण इथं. मग आता एफ और एफ, ऑरचं टेबल काय सांगतो, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत, म्हणजे हे झालं फॉल्स. म्हणजे या अख्ख्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. बघा अजून एक एक्झाम्पल. निगेशन ऑफ negation P and R, or S implies negation Q if and only P and R. आता आपल्याला पुन्हा काय करायचंय, जिथं P आणि Q आहेत तिथं लिहायचंय ट्रू,
जिथं आर आणि एस आहे तिथे लिहायचं आहे एफ. मग काय झालं बघा, तर निगेशन ऑफ कंस, चौकटी कंसात आपण पुन्हा गोल कंस केला, निगेशन पीच्या जागेवर आला टी अँड आरच्या जागेवर आला एफ और एसच्या जागेवर आला एफ इम्प्लाइज निगेशन क्यूच्या जागेवर आला टी. इफ अँड ओनली इफ पीच्या जागेवर आला टी अँड आरच्या जागेवर आला एफ. पुन्हा चेक करा, पी क्यू आणि पी याच्या जागेवर आपले आले टी आणि आर एस आणि या आरच्या जागेवर आला एफ. आता आपण आधी पहिल्यांदा निगेशन सिम्प्लिफाय करणार. बाहेरचा निगेशन तसाच ठेवायचा कारण आपल्याला हा मोठा चौकटी कंस आधी सिम्प्लिफाय करायचा आहे. मग आपण काय केलं, बाहेरचा निगेशन तसाच ठेवला. या निगेशन टी ची किंमत काय झाली तर फॉल्स झाली कारण टीचं निगेशन काय होतं, फॉल्स होतं. अँड एफ तसंच और एफ इम्प्लाइज या निगेशन टी ची किंमत पुन्हा काय झाली तर एफ झाली. चौकटी कंस कंप्लीट करून टाकला. इफ अँड ओनली आता हे आहे टी अँड एफ मध्ये अँड आहे. अँडचं टेबल तुम्ही कसं लक्षात ठेवलंय, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, हे अदरवाईज मध्ये गेलं त्यामुळे ह्याची किंमत झाली फॉल्स. आता पुन्हा हे निगेशन आहे तसं ठेवलं आपण. आता हे सिम्प्लिफाय करणार आहे. मध्ये अँड आहे, अँडचं टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, हे अदरवाईज मध्ये गेलं इट इज फॉल्स. और आता याची किंमत लिहायची आपल्याला, एफ इम्प्लाइज एफ. मग आता इम्प्लिकेशनचं टेबल काय सांगतो आठवा, तर पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल म्हणजे इफचं स्टेटमेंट ट्रू देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन फॉल्स होतं, अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजे आपण शोधणार काय तर टी इम्प्लाइज एफ असेल तर ते एफ झालं. मग आपलं काय बघा तर एफ इम्प्लाइज एफ आहे. मग एफ इम्प्लाइज एफ असल्यामुळे हे झालं आपलं तुमचं ट्रू आलं. याची किंमत इथं आली ट्रू. इफ अँड ओनली एफ. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला कारण चौकटी कंसाच्या बाहेर निगेशन आहे त्यामुळे निगेशन परत तसंच. आता याचं व्हॅल्यू कशी झाली बघा, हे ऑर आहे मध्ये. ऑरचं टेबल आपल्याला सांगतो दोन्ही ट्रू असेल तर ऑरचं टेबल आपल्याला सांगतो दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. मग हे काय अदरवाईज आहे इट इज ट्रू. इफ अँड ओनली एफ तसाच. आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. हे निगेशन फक्त याला होतं, या अख्ख्याला नाही. मग निगेशन टी ची किंमत झाली एफ. मग इफ अँड ओनली इफ एफ. आता हे इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफचं टेबल काय सांगतं तुम्हाला तर एकतर दोन्ही ट्रू पाहिजेत किंवा दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू होतं. आपले काय बघा दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही फॉल्स असेल तर याची किंमत झाली ट्रू. म्हणजे ही ट्रू कोणाची व्हॅल्यू झाली माहितीये तर या अख्ख्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली. पुढचा प्रश्न बघा, राईट द निगेशन्स ऑफ फॉलोइंग. निगेशन करायचे तर आपल्याला माहिती आहे निगेशन एकतर नॉट घालायचं वाक्यात किंवा इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू. बघा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं आपलं वाक्य आहे. याचं निगेशन करायचं, वाक्यात योग्य ठिकाणी नॉट घालूयात. म्हणजे तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश हे आपलं निगेशन झालं याचं. म्हणजे हा जर पी असेल तर हे आपलं झालं निगेशन पी. पुन्हा बघा दुसरं, 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. तर आपण म्हणतोय 3 हे रूट नाही या इक्वेशनचं. ऑलरेडी वाक्यात नॉट आहे. मग वाक्यात नॉट असेल तर परत नॉट करायचा. म्हणजे कसं होतं बघा, तर वाक्यात ऑलरेडी नॉट आहे, हे वाक्य आपलं याचा नॉट ऑलरेडी आहे, परत याचा नॉट करायचा आहे आणि निगेशन ऑफ निगेशन पी काय होतं पी होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय तर वाक्यातलं नॉट काढून टाकायचं. मग आपण हे काढून टाकणार. म्हणजे याचं निगेशन काय झालं तर 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन x² - 3x - 18. आता हे बघा √2 इज रॅशनल नंबर. ह्याच्यात वाक्यात नॉट घालायचा म्हणजे ह्याचं निगेशन तयार झालं. म्हणजे √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. आता याच्याऐवजी तुम्हाला दुसरं पण लिहिता येतं. कसं तर तुम्ही याच्या सुरुवातीला या वाक्याच्या सुरुवातीला म्हणणार इट इज फॉल्स दॅट
किंवा इट इज नॉट ट्रू. म्हणजे वाक्य कसं होईल, इट इज फॉल्स दॅट, इथं लिहिणार तुम्ही √2 इज रॅशनल नंबर. म्हणजे आपण जर लिहिलं तर ते कसं झालं बघा, तर इट इज फॉल्स दॅट √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. तुम्ही हे लिहा किंवा हे लिहा, कसं लिहिलं तरी चालेल.